पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमधील मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगामच्या बैसरनर येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला। या भयंकर हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला। या घटनेचा निषेध करून धर्मग्रामातील सखल ख्रिस्ती भाविकांच्या वतीने हातात मेणबत्ती घेऊन श्रद्धांजली वाहिली। यावेळी चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेफा प्रकाश भालेराव, सेंट लूकचा प्रमुख सिस्टर रोजी, सिस्टर रीटा व त्यांच्या सहकारी सिस्टर्स, पॅरिस काउन्सिलचे विजय त्रिभुवन, उत्तम गायकवाड, लता बनसोडे, शोभा त्रिभुवन, निर्मला अमोलिक, सुवर्णा बोदक, विना दुशिंग, सुरेश ठुबे, सुरेश कोळगे, संजय लोंढे, फ्रान्सिस शेळके, ललित गायकवाड, राजेंद्र लोंढे, भाऊसाहेब तोरणे, संजय दुशिंग, रणजित लोखंडे, दीपक कदम, शरद पंडित, राकेश दुशिंग, बबलू लोंढे, संजय दुशिंग, मंगल सगळगिळे, लेविन भोसले, प्रकाश लोखंडे, जॉन लोखंडे, पुष्पा कोळगे, सुरेश कोळगे, महिला मंडळ, फादर हंस स्टाफनर प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, युथ ग्रुप चर्चमधील गायन मंडळ व सर्व ख्रिस्ती भाविक उपस्थित होते। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी दर्शन बारसे। आपला देश हा शांतीचा संदेश देणारा आहे। भारत असा एकमेव देश आहे की त्या देशाने कधीही कुणावरती स्वारी केली नाही, परंतु अनेक दहशतवादी हल्ले आपल्या देशावरती झालेले आहेत। याचा ख्रिस्ती समाजाच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो। मानवी मूल्यांचा, परमेश्वराच्या दयेचा, शांतीचा, क्षमेचा संदेश प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे आणि या संदेशाची अखिल जगाला गरज आहे आणि म्हणून सर्वांनी शांतीने, सलोख्याने एकत्रित जीवन जगावे आणि सौख्याने आपल्या देशाची प्रगती करावी। प्रत्येकाने नागरिक म्हणून देशाचा अभिमान बाळगावा आणि हे करत असतानाच आपण आज जे पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेले आपले देशवासी आहेत त्या देशवासियांना ख्रिस्ती समाजाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करूया। काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी जे आपले भारतातील विविध राज्यातील पर्यटक फिरण्यासाठी गेले होते आणि ते त्या ठिकाणी आपण काश्मीरला नंदनवन असं म्हणतो, भारताचं नंदनवन, आणि त्या ठिकाणी फिरत असताना अचानकपणे दुपारच्या वेळेला त्यांच्यावर दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि जे पुरुष होते त्या पुरुषांवर बेछूट प्रमाणे असा गोळीबार झालेला आहे आणि त्यात ते मारले गेलेले आहेत। ते आपले भारतीय बांधव आहेत आणि आपण सर्वजण लोयला धर्मग्रामाच्या वतीने आणि सखल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेलो आहोत। तर प्रथम या ठिकाणी आपले आदरणीय धर्मगुरू, प्रमुख धर्मगुरू फादर प्रकाश यांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द श्रद्धांजलीपर करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।